नाशिकमधल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक. महासभेला सुरुवात होण्याच्या आधी हाताला आणि डोक्याला बँडेज लावून नगरसेवकांचा महापालिकेमध्ये प्रवेश. व्हीलचेअरवरती बसून त्यांनी निषेध केलाय. मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीमध्ये मंत्री अदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांवरती संताप. महामार्ग आणि सर्व्हिस रोडवरचे खड्डे भरायला पेवर ब्लॉकचा वापर केल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. गडचिरोलीमध्ये एटापल्ली परिसरामधल्या रस्त्यावरती 3 फुटांपर्यंत चिखल. 5 दिवसांपासून रस्ता वाहतुकीसाठी बंद. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची अडचण. साताऱ्यामधील खटाव तालुक्यातल्या येरळवाडी मध्यम प्रकल्पामध्ये केवळ 40% पाणीसाठा. माण खटाव तालुक्यामध्ये मात्र अजूनही समाधानकारक पावसाची अपेक्षा आहे. पश्चिम भागामधील शेतकरी सुखावला असला तरी पूर्व भागामधला शेतकरी चिंतेत. रायगडमध्ये मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते काजू आणि आंबा लागवड उपक्रमाचा शुभारंभ. मागेल त्याला काजू असं या योजनेचं नाव आहे. तर फळबाग लागवडीमधून शेतकऱ्यांचं शाश्वत उत्पन्न वाढेल, गोगावलेंचा विश्वास. बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यामधील अतिवृष्टीग्रस्त भागाची अंबादास दानवेंनी पाहणी केली आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश. नाशिकमध्ये कांदा उत्पादकांवरती मोठं संकट. साठवलेला उन्हाळी कांदा सडल्याचा प्रकार. सडलेला कांदा फेकून द्यावा लागल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका. हिंगोलीमध्ये नाफेड केंद्र चालकाकडून शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप. सोयाबीन हरभरा खरेदी केला मात्र पैसे दिलेले नाहीत, तर दिलेले धनादेशही बाउन्स झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. जळगावमध्ये संयुक्त किसान मोर्चाची महत्त्वाची बैठक. राकेश टिकैत आणि युद्धवीर सिंह यांची उपस्थिती. 10 ऑगस्टला देशव्यापी आंदोलनाचा एल्गार करत महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरती सहभागी होण्याचं आवाहन. कोल्हापूरमध्ये रंकाळ वेश. गोल सर्कल मित्रमंडळाच्या कोल्हापूरचा राजा याच्या आगमन मिरवणुकीमध्ये चेंगराचेंगरी. गर्दीमुळे 30 ते 40 जणांचे मोबाईल हरवले. अनेकांनी तक्रार देण्यासाठी गर्दी केली आहे. झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलनाला भाजपचा पाठिंबा. 10 ऑगस्टला विधानसभेवरती आंदोलन. आंदोलनामध्ये भाजप सहभागी होणार.